यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। अर्थसंकल्पामध्ये विदर्भ अंगणवाडी सेविका आशा सेविकांसाठी काहीच नाही। निर्मला सीतारामन यांच्या हाती काहीच नाही। आलेला कागद त्यांनी वाचला। आमदार यशोमती ठाकूर यांची टीका। महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट। रेवदंडा येथील निवासस्थानी जात घेतली भेट। शाल आणि पुष्पगुच्छ देऊन केलं अभिनंदन। खासदार सुनील तटकरे यांच्या रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा। सूर्यकांत दळवींच्या प्रवेशानंतर भाजप लवकरच रायगडमध्ये शक्ती प्रदर्शन करणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसी म्हणून जन्मले आणि काँग्रेसी म्हणूनच मरेन। माझ्या भाजप प्रवेशाच्या अफवा, मी काँग्रेसमध्येच असणार। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचं कार्यकर्त्यांना आश्वासन। माझी आई आहे आणि काँग्रेस पक्षापासून आज मैत्रीचा गाथा अफवा पसरवतात। आज शिंदे साहेबांनी काही काँग्रेस पक्ष आमच्या रक्तात आहे, रक्तात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 3 दिवस नाशिक दौऱ्यावर। पदाधिकाऱ्यांकडून ढोल ताशांच्या गजरामध्ये जोरदार स्वागत। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार राजकारणात सक्रिय। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचं केलं उद्घाटन। बारामतीतल्या रुई गावामध्ये जय पवारांचं महिलांकडून औक्षण। पोलीस भरतीला वित्त विभागाचा हिरवा कंदील। राज्यामध्ये 17,471 पोलिसांची भरती होणार। ऑफलाईन भरती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे। स्वराज्य हा माझा पक्ष, त्यामुळे कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही। महाविकास आघाडीतून संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी देण्याच्या चर्चांवर संभाजीराजेंचं ट्विट। मुंबईमध्ये उद्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक। महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार। उद्याच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार। उद्या सकाळी 11:30 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक सुरू होणार।